हरिओम. अ, म्हणजे प्रश्न परत एकदा वाचते आहे की प्रश्न आहे, प्रार्थनेमध्ये अशी कुठली शक्ती आहे की प्रार्थना झाल्यावर मनास साहस, संतोष, आश्वासन, उदारता, पवित्रता असे श्रेष्ठ भाव अनुभवास येतात. तर या प्रश्नाचं अगदी एका वाक्यात उत्तर असं देता येईल की प्रार्थनेद्वारा जीवाला म्हणजे आपल्याला परमात्म्याचा किंवा परमेश्वराचा स्पर्श होतो आणि त्याच्या शक्तीची अनुभूती येते. त्यामुळे प्रार्थना झाल्यावर मनास प्रश्नात दिलेले सर्व श्रेष्ठ भाव अनुभवास येतात. अर्थातच आपण ती प्रार्थना अगदी सश्रद्ध अशा अंतःकरणाने करत असतो तेव्हाच. आता यापुढे आपण थोडंसं डिटेलमध्ये हे कसं घडतं हे समजून घेण्याचा प्रयत्न करू. तर प्रार्थनेच्या विषयी एक गोष्ट वाचलेली होती मी, तर ती त्यांनी सुरुवात करते की एक पूर्वी राजा असतो आणि म्हणजे राजे लोक पूर्वी होते आणि ते शिकार करायला जंगलात जात असत. तर तसाच तो राजा त्याच्या राज्याच्या जवळच एक जंगल होतं, तिथे शिकारीसाठी गेलेला असतो आणि फिरता फिरता त्याला एका झाडाखाली एक साधू अतिशय शांत डोळे मिटून बसलेला दिसतो. आता या साधूच्या तेजामुळे हा राजा त्याच्याकडे आकर्षित होतो आणि त्याला जाऊन नमस्कार करून विनंती करतो की साधू महाराज, तुम्ही माझ्यासोबत माझ्या महालात चलावं. आता साधू डोळे उघडून त्याच्याकडे पाहतो आणि मग राजा त्याला म्हणतो की महालात चलावं, मला तुमचा सत्कार पूजन करून तुम्हाला काही देण्याची इच्छा आहे. साधू त्यावर शांतपणे नकार देतो. पण हा राजा खूपच आग्रह करू लागतो, तेव्हा साधू राजासोबत महालाकडे निघतो. ते जेव्हा महालात पोहोचतात तेव्हा राजा त्याचं सत्कार करतो, पूजन करतो, पाद्यपूजा करतो आणि त्याला एका सिंहासनावर बसवतो. आणि त्यानंतर राजा त्या साधूला म्हणतो की साधू महाराज, माझी प्रार्थना करायची वेळ झालेली आहे, तर मी प्रार्थना करून येतो. असं म्हणून तो एका कोपऱ्यात जातो राजा आणि डोळे मिटून प्रार्थना करायला सुरुवात करतो. तो म्हणत असतो, हे प्रभू, मला उदंड आयुष्य दे, माझे राज्य आणि धन यात भर पडू दे, माझ्या मुलाबाळांचे सर्व व्यवस्थित असू दे. आता साधू महाराजांच्या कानावर ही प्रार्थना जाताच ते महाल सोडून जायला निघतात. तेव्हा राजा लगबगीने त्याच्याकडे जाऊन त्यांना म्हणतो, महाराज आपण थांबा, मला आपल्याला अजून गिफ्ट द्यायचं राहिलेलं आहे. त्यावर साधू महाराज म्हणतात की अरे, जो स्वतः राजा असून भीक मागत आहे त्याच्याकडून मला काहीही नको. मला तर त्या परमेश्वराकडूनही काहीही नको, कारण मी त्या परमेश्वरावर प्रेम करतो आणि त्याचे स्मरण करतो आणि हीच माझी प्रार्थना आहे. या गोष्टी ही गोष्ट सांगण्याचं कारण एवढंच की पहिली गोष्ट ही एस्टॅब्लिश करायची आहे की प्रार्थना म्हणजे काहीतरी खूप मागतोय, ऐहिकातलं मागतोय. अर्थात स्वामींनी पण सांगितलं की सर्वशक्तिमान ईश्वर असल्यामुळे आपल्याला जेही आपले भाव आहेत ते त्याच्याचकडे आपण प्रगट करणार आहोत. पण आत्ता आपण ज्या प्रश्नामध्ये हे उच्च श्रेष्ठ भाव निर्माण होणारी प्रार्थना याविषयी बोलतो आहोत, तर पहिली गोष्ट ही एस्टॅब्लिश करायची आहे की प्रार्थना म्हणजेच काय, तर ईश्वराविषयी प्रेम आणि अनुराग यातून निर्माण होणारी गोष्ट ही प्रार्थना आहे. मग आपण आता जी स्तोत्र, श्लोक, मंत्र, जप इत्यादी प्रार्थनेच्या रूपात म्हणतो, ते कुठून आलं, कसं निर्माण झालं, याचा जेव्हा आपण ह्युमन इव्होल्युशन आणि हिस्ट्री याच्या अंगाने थोडा अभ्यास करतो, तेव्हा असं सापडतं की अगदी प्राचीन काळापासून मानव आपल्या ऐहिक जीवनाची उन्नती करत आलेला आहे. म्हणजे स्टोन एज पासून तर आत्तापर्यंत आपण प्रगती पाहतो आहोत की आता आपण अगदी मार्सवर गेलेलो आहोत. ह्युमन मिशन्स आता मार्सवर जाण्याच्या तयारीत आहेत. तर ही एक ऐहिक प्रगती मानवाने साधली आहे. तर त्याचप्रमाणे या विश्वाच्या मागे असणाऱ्या सत्तेचा वेध घेण्याचा प्रयत्नही मानव जातीने सतत केलेला आहे. कुठली तरी शक्ती किंवा हायर बीइंग हे जग चालवते असे गृहीत धरूनच विविध संस्कृती, धर्म यामध्ये विविध उपासना पद्धती निर्माण झालेल्या आहेत. जानेवारी 2000च्या स्वरूपयोग वार्तापत्रातील संपादकीय लेखात स्वामीजी म्हणतात की भारतवर्षातही अतिप्राचीन काळापासून ही परंपरा चालत आली आहे. विश्वनिर्मिती करणाऱ्या आणि तिचं नियमन करणाऱ्या शक्तीबद्दलचं कुतूहल आणि तिच्या अधिष्ठानाचा वेध घेण्याची सहज प्रेरणा यातून ऋषीमुनींनी विविध प्रयोग करून त्या तत्वाची अनुभूती घेतली.
त्या तत्वालाच देव, ईश्वर, परमेश्वर, परमात्मा अशी नावं दिली गेली आहेत. ज्या ज्या पद्धतींनी ते हा वेद घेऊ शकले, त्या त्या उपासना किंवा साधना म्हणून प्रचलित झालेल्या आहेत. प्रतिमांच्या माध्यमातून हा वेद सुलभ रीतीने घेता येतो, या अनुभवांनी ईश्वराची प्रतिमा किंवा सगुण उपासना पद्धती यांचा विकास झाला. बुद्धी आणि भावना यांचा सुरेख संगम करून अंतरंगात देवदर्शन घेता येतं. त्यासाठी त्याचं म्हणजे तत्वाचं, देवाचं अनुसंधान म्हणजे मन त्याच्याशी जोडलं जाणं हे साधनेचं वर्म आहे. आता प्रार्थना म्हणजेच काय, किंवा प्रार्थनेची एक डेफिनेशन म्हणूया अशी आहे की तल्लीनतेने केलेले निवेदन. तल्लीन म्हणजे काय? तत्लीन म्हणजे काय? तर इतर सर्व वृत्ती मावळल्या आहेत, लीन झाल्या आहेत आणि मन, अंतःकरण पूर्णपणे त्या अंतरंगात वेध घेत असलेल्या देवाशी संलग्न झालेला आहे. भारतवर्षात या तत्वाची अनुभूती घेण्याचा जो मार्ग ऋषीमुनींनी प्रशस्त केला, त्यानुसार उपासना साधना करून तत्वदर्शी असे अनेक संत सद्गुरू झालेले आहेत. ऋषीमुनींपासून ते संतांपर्यंत सर्वांनीच त्या तत्वाचा जो अनुभव अंतरंगात घेतला आणि त्या अंतरंगात आलेल्या अनुभवाचं ग्रहण जे बुद्धीने केलं, ते त्यांना शब्दरूपात स्फुरण झाले आणि त्यातूनच ही स्तोत्र, मंत्र, जप इत्यादींची रचना झाली आहे. ज्याप्रमाणे मूर्तीपूजा ही सगुण उपासना आहे, त्याचप्रमाणे स्तोत्र, मंत्र इत्यादी सगुण उपासनाच आहेत. दासबोधात समर्थ म्हणतात, सगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे, सारा सार विचारे संत संगे. समर्थांप्रमाणेच सर्व संत हे जरी अद्वैत बोधात रमणारे होते, तरीही त्यांनी समाजामध्ये भक्ती मार्गच दृढ केला. स्वतः भक्ती मार्ग आचरून समाजामध्ये भगवत प्रेम वाढविले आणि याच ठिकाणी विविध प्रार्थना, स्तोत्रे, मंत्रे यांच्या ज्या रचना त्यांनी केल्या, त्यातून ती लिंक बिटवीन सगुण आणि निर्गुण आपल्यासारखे साधक भक्त अनुभवू शकतात. एक्झाम्पल म्हणून आपण रामरक्षा स्तोत्राचा थोडासा भाग इथे मी घेते आहे की श्री रामरक्षा स्तोत्र याची रचना कशी आहे, तर त्यात पहिले रक्षणाचे प्रार्थना असलेले श्लोक आहे. मग पुढे केवळ आराध्य दैवत राम म्हणजे सगुण रामाच्या विषयी वर्णन करणारे, त्याच्याविषयी प्रेम असल्यामुळे त्याचं अतिशय सुंदर वर्णन करणारे श्लोक आहेत. आणि त्यानंतर पुढे तत्वस्वरूप रामात चित्ताचा लय अशी मंत्राची पूर्ण रामरक्षेची रचना आहे. अस्य श्री रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य बुध कौशिक ऋषीही, याचा भावार्थ सांगताना स्वामीजी म्हणतात की प्रत्येक मंत्राचा द्रष्टा ऋषी असतो. तो मंत्र त्याने बुद्धीने विचार करून लिहिलेला नसतो किंवा रचलेला नसतो. ईश्वराची आराधना करीत असताना चित्त परमेश्वराशी तन्मय झाले आहे, अशा अवस्थेत काही ऋषींना मंत्र स्फुरण झाले. ते मंत्र त्यांना ध्यानात अंतरंग अवस्थेत स्फुरले. तेव्हा त्याची अक्षरे त्यांच्या चित्तात उमटली आणि ती त्याच्या अंतर्दृष्टीला दिसली. भगवद्गीतेमध्ये ज्ञान कशा प्रकारे मिळवावे किंवा मिळेल, त्यासाठी उपाय काय, यावर भगवंत सांगतात, तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस तत्वदर्शिनः. म्हणजेच काय, तर तत्वदर्शी अशा ज्ञानी पुरुषांकडून ते ज्ञान मिळवता येईल. आता हे थोडंसं विस्कळ आपण ऐकतोय असं वाटत असेल, तर आपण लेट्स जॉईन द डॉट्स किंवा आता डिराईव्ह करूया की प्रार्थनेचे जे स्तोत्र, मंत्र इत्यादी हे तत्वदर्शी ऋषी किंवा संत सत्पुरुषांनी रचलेली आहेत. त्यामुळे ते शब्द हे सगुण माध्यम आहेत, ज्याच्या आधारे चित्त निर्गुण परमात्म्याचा वेध घेण्यास सक्षम होतं. या सगुण माध्यमातून भक्ती दृढ होऊन अद्वैत बोधाकडे वाटचाल करण्याची प्रेरणा आपल्यासारख्या साधकांना, भक्तांना होते. प्रार्थनेचं हे वर्म जर आपण समजून घेतलं, तर मग अंतःकरणावर उमटणारे श्रेष्ठ भाव हे सेल्फ एक्सप्लेनेटरी आहेत. त्यासाठीच आपण अजून रामरक्षेतील 3 श्लोकांचा आधार घेऊ की रामरक्षेतला 20वा श्लोक आहे, शरण्यौ सर्व सत्वानां श्रेष्ठो सर्व धनुष्यताम रक्षः कुलनिहंतारो त्रायेतान्नो रघुत्तमो. पुढे 24वा आणि 25वा श्लोक आहे, वेदांत वेद्यो यज्ञेशः पुराण पुरुषोत्तमः जानकी वल्लभः श्रीमान
अप्रमेय पराक्रमः इत्येतान्नि जपेन नित्यं मद्भक्तः श्रद्धयान्वितः अश्वमेधाधिकं पुण्यं संप्राप्नोति न संशयः. आपण हे श्लोक एवढ्यासाठीच पाहतोय की या श्लोकांमध्ये त्या परमात्म तत्वाचं जे वर्णन आलेलं आहे की सर्व प्राणीमात्रांना अभय व आश्रय देणारे, सर्व धनुर्धाऱ्यांमध्ये श्रेष्ठ, वेदांताद्वारे जाणला जाणारा परमात्मा, सर्व यज्ञांचा स्वामी, पुराण म्हणजे पुरातन असा उत्तम पुरुष, अशा नामांनी नित्य श्रद्धायुक्त अंतःकरणाने जो जप करेल तो माझा भक्त अश्वमेध यज्ञाने लाभणाऱ्या पुण्यापेक्षा अधिक पुण्य प्राप्त करून घेतो, यात संशय नाही. आता प्रॅक्टिकली काही आपण अश्वमेध यज्ञाच्या पुण्याविषयी विचार नाही करत आहोत, पण इथे हे लक्षात घेतलं पाहिजे की या प्रार्थनेमुळे आपल्याला त्या परमात्म्याशी, त्याच्या गुणांशी आपण आपोआपच आपलं माइंड, अंतःकरण संलग्न होतं. आणि कारण की त्याच्या या सगळ्या गुणांमुळे आपण त्याच्या त्या शक्तीचा अनुभव घेतो. तर अशा प्रार्थनेच्या मंत्रांच्या पठणाने, मनाने, मननाने, चिंतनाने अंतःकरणावर श्रेष्ठ भाव अनुभवायला येतात, ते सहजच आहे. प्रार्थनेच्या माध्यमातून अंतःकरण भक्तियुक्त होवो आणि अद्वैत बोधाकडे साधनेच्या मार्गावर आम्ही दृढ होवो, अशी प्रार्थना स्वामीजींना करते आहे. या स्वाध्यायाचा शेवट माझे परात्पर गुरु स्वामी स्वरूपानंद रचित वर प्रार्थनेने करते. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंदाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी माधवानंदाय नमः. उदारा जगदाधारा देई मज सावर स्वस्वरूपानुसंधानी रमो चित्त निरंतर काम क्रोधादिका थारा मिळो न चमदंतरी अखंडित वसो मूर्ती तुझी श्री हरी साजिरी शरीरी ही घरी दारी स्त्री पुत्रादी परिग्रही अनासक्त असो चित्त आसक्त त्वदनुग्रही नको धन नको मान नको लौकिक आगळा सोडवी हा परी माझा मोह पाशातुनी गळा नको भोग नको त्याग नको विद्या नको कला अवीट पद पद्माची अमला भक्ती दे मला नरनारी हरी रूप दिसो बाहेर अंतरी राम कृष्ण हरी मंत्र उच्चारो मम वैखरी मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवो आता मी तू पण जगन्नाथा होवो एकची तत्वता देव भक्त असे द्वैत अद्वयत्व न खंडिता दाखवी देव देवेशा प्रार्थना ही तुला आता दाखवी देव देवेशा प्रार्थना ही तुला आता उदारा जगदाधारा देई मज असावर. हरिओम.